जालेंदर सुपेकरांनी कैद्याकडून 550 कोटींची मागणी केल्याची माहिती असं अंजली दमानिया म्हणतात। 550 कोटी दे आणि जेलमधून बाहेर ये, नाहीतर जेलमध्ये राहशील असं अंजली दमानिया यांनी आरोप करताना सुपेकरांनी म्हटल्याचं म्हटलंय। 3.5 तास सुपेकर जेलमध्ये बसून होते। अमरावतीचे जेलर होते ते सुपेकरांचे नातलग होते असंही दमानिया यांनी म्हटलंय। आता सगळ्या गोष्टींचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्या। प्रत्येक पीआय कडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे अशीही माहिती असल्याचं दमानिया यांनी म्हटलं। गृहमंत्र्यांना मी याबाबत पत्र पाठवणार आहे असं देखील दमानिया म्हणाल्या। ताई, सुपेकरच्या नवीन लिस्ट एक समोर आलेत। काय आहे लिस्ट मध्ये, काय भाव आहे त्यांच्या? काल अशी बातमी होती की एक जे गुन्हेगार होते जे आधी पुण्याच्या जेलमध्ये, येरवडा जेलमध्ये होते, त्यांना तिथून अमरावतीला हलवण्यात आलं। पहिलं तर ती बातमी अशी होती की 500 कोटी रुपये त्यांनी मागितले त्या कैद्याकडनं। तर मला पहिलं तर ती बातमी पटेना, म्हणून मी त्यांच्याकडनं खात्री करून घेतली। तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा सुपेकर त्या कैद्याला भेटायला आले, ते म्हणाले तुझ्याकडे 1,500 कोटीची तुझी संपत्ती आहे हे मला माहिती आहे, मग त्यातले जर 550-550 कोटी तू मला दिलेस तरच तू जेलमधनं बाहेर येशील, नाहीतर इथे सडशील, अशी ही जी माहिती मिळाल्यानंतर मी त्याच्या पिटिशनची कॉपी मागून घेतली। 2023 मध्ये सुपेकर त्यांना भेटायला गेले होते अशी ती पिटिशन मध्ये लिहिलेलं आहे आणि 2023 मध्येच त्यांनी हे कोर्टापुढे, नागपूर खंडपीठापुढे फाईल केलेलं आहे। तर याच्यात सगळं अगदी क्रमवार लिहिलेलं आहे की 3.5 तास हे त्या जेलमध्ये बसून होते। अतिशय गंभीर आहे। म्हणजे एका वर्तमानपत्राने अख्खा आठवडाभर बॅक टू बॅक माहिती दिली होती की प्रत्येकाकडनं, प्रत्येक पीआय कडनं ते पैसे घ्यायचे, ते सोन्याचं 1 तोळा घ्यायचे दिवाळीला पण, आणि जळगावची मिठाई लई भारी अशा यांनी त्यांनी तो एक पूर्ण मालिकाच त्यांच्या विरुद्ध केली होती। आणि या सगळ्या गोष्टी अतिशय सिरियस आहेत आणि गृह मंत्रालयाला मी याच्याबद्दल पण लिहिणार आहे। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।